नमस्कार मंडळी, तुम्हाला जर दुसरं लग्न करायचं असेल, म्हणजे तुम्ही जर विधवा असाल आणि तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल किंवा तुम्हाला आंतरजाती विवाह करायचा असेल किंवा कोणी असं जर असेल की ज्यांच्या मुलीला जे सामूहिक विवाह सोहळे असतात त्याच्यामध्ये तुमच्या मुलीचं लग्न करायचं असेल तर कन्यादान योजना नावाची एक योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही महाराष्ट्र सरकारकडून निधी मिळवू शकता. आता हा जो विवाह खर्च आहे तो किती मिळणार आहे, यासाठी पात्रता काय आहेत, अटीतटी काय आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितपणे जाणून घेणार आहोत. आता शक्यतो मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो, कारण मला माहिती आहे की याच्यावरती व्ह्यूज कमी येणार आहेत. भरपूर लोकांना या पद्धतीची गरज नाही आहे, कारण लग्नासाठी स्वतः खर्च करायची तेवढी ऐपत असते. आता ज्यांची नाही आहे त्यांनी काय करायचं नाही आहे का लग्न, तर करायचंच आहे, त्यात काय हरकत नाही आहे. पण व्ह्यूजचा विषय आहे. तुम्ही जर व्हिडिओ शेअर केला तर असे जे काही समाजापासून लपलेले जे काही योजना आहेत, टॉपिक्स आहेत, यांची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या, जेणेकरून निधी तुम्हाला व्यवस्थितपणे भेटेल. तर नमस्कार, मी तुमचा योजना दूत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्यादान योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कन्यादान योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि ही 2003 पासून अस्तित्वात आहे. आता या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ते बघा. आता जे पालक आहेत त्यांचा जो काय आर्थिक भार आहे तो कमी करण्याच्या उद्देशातून अनुसूचित जातीच्या व्यक्तींना आर्थिक सहाय्य करून देणे हा त्याचा उद्देश आहे. यानंतर योजनेचे जे काय अटी आहेत तर त्यामध्ये वधू आणि वर हे दोन्ही, म्हणजे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी हे दोन्ही महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपीचे रहिवासी असावे लागते. त्यानंतर वराचे म्हणजेच मुलाचे वय आहे ते 21 आणि मुलीचे वय आहे ते 18 पूर्ण पाहिजेल आहे. त्यानंतर सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तुमचं लागेल. आता कास्ट सर्टिफिकेट म्हटलं की झालं, विषय संपला. त्यानंतर वर वधू आहे यांच्यात प्रथम विवाहासाठी हे अनुदान आहे. जर विधवा असेल, दुसरं लग्न करायचं असेल तर त्या विवाहासाठी सुद्धा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. यानंतर 9 दाम्पत्य आहेत, त्यामध्ये वर असो किंवा वधू असो, म्हणजे मुलगा किंवा मुलगी जी पण असेल त्या दोन्हीपैकी एक जण आहे तो कमीत कमी एक जण आहे तो अनुसूचित जाती किंवा नवबद्ध प्रवर्गातील असावा लागतो. म्हणजेच यामध्ये तुम्हाला इंटरकास्ट मॅरेज आहे याचासुद्धा लाभ मिळतो. यानंतर बालविवाह प्रतिबंध कायदा आहे, हुंडाबळीचा कायदा आहे. हे दोन्हीचं पालन तुम्ही झालं पाहिजे आहे, म्हणजे हुंडा घेतला नाही पाहिजे आहे. मुलीचं वय 18 ही कंप्लीट पाहिजे आहे आणि याच्या संदर्भात एक लेखी प्रतिज्ञापत्र आहे, हे तुम्हाला सादर करावं लागणार आहे. आता हे लेखी प्रतिज्ञापत्र कुठे सादर करायचं हे मी पुढे सांगेलच. सामूहिक विवाह सोहळा जर असेल तिथं जर तुमचं लग्न असेल तर कमीत कमी 10 दाम्पत्याचं जे काही लग्न आहे ते 10 दाम्पत्याचं असणे गरजेचं आहे. आता हा विवाह सोहळा वेगवेगळ्या संस्थेमार्फत आयोजित करणे आवश्यक असते. त्याच्यामुळे त्या ज्या संस्था आहेत त्यांना सामूहिक विवाह सोहळ्याचे जे आयोजन त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये जेवढे पण जोडपे आहेत, आता 10+ तर पाहिजेलाच आहे, पण प्रत्येक जोडप्यामागे त्यांना 4,000 रुपये असे अनुदान त्या संस्थेला मिळणार आहे. आता जर संस्थेला 4,000 प्रत्येक जोडप्यामागं मिळत असेल तर ज्यांचं लग्न होत आहे त्या वधूवरांना किती पैसे मिळतात, म्हणजे अनुदान किती आहे तर 20,000 रुपये इतके अनुदान आहे. आता वधूचे वडील, मी काय म्हणतोय, मुलगी आहे त्या मुलीचं, म्हणजे नवरी मुलगी आहे त्या मुलीच्या वडिलाकडे किंवा आईकडे किंवा जे काय पालक असतील तर त्यांच्याकडे एक चेक दिला जातो 20,000 रुपयेचा. हा चेक ज्या दिवशी लग्न आहे त्याच दिवशी दिला जातो. या कन्यादान योजनेचा अर्ज कसा करायचा तर तुमच्या जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभाग आहे, त्या विभागामध्ये जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त असतात, त्यांच्याकडे हा अर्ज तुम्हाला करायचा आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती होती. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. त्याचबरोबर आणखी एक योजना आहे. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्या पहिल्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाचा जो काही निधी आहे तो विवाह खर्चसुद्धा तुम्हाला मिळतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमची बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करावी लागेल आणि तुमची नोंदणी ही ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. तुम्ही जर ओरिजिनल बांधकाम कामगार असाल तरच तुम्हाला या ठिकाणी विवाह खर्च कामगार योजनेतून मिळणार आहे. तर काय प्रोसेस आहे, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. धन्यवाद.